मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. माझे दौरे अधिक असतात, त्यामुळे आपणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर एक दिवस अगोदर मोबाईल करायचा आणि निघताना पण करायचा. काही व्यक्ती अगोदर फोन करतात आणि निघण्याच्या वेळेला काही कारणास्तव येऊ शकत नाही आणि मी इथे अडकून पडतो, काहींना मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणून ज्यांचे निघतानाचे फोन येतील त्यांच्यासाठी मी हजर राहील, हे लक्षात घ्या. यंत्रसिद्धीची वाटप सुरू झालेली आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी ताबडतोब मागवून घ्यावी. आज 14/6/2026 वार रविवार, रात्रीचे 9:50. आज रवी अमावस्या आहे आणि उद्याचा दिवस अधिक महिन्याचा समापन दिवस आहे. उद्या संपेल. हा अधिक महिन्याचा व्हिडिओ करताना मला फार विलंब झाला, कारण या महिन्यामध्ये खूप कार्य होतं. ग्राहकी पण मोठ्या प्रमाणावर होती आणि लेखन पण होतं आणि त्यात आजारपण पण होतं. काही कौटुंबिक कार्यासाठी पण जावं लागत येत होतं. कालच मी ओंकारेश्वरमध्ये जाऊन माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा तर्पण विधी करून आलो. आज कार्यालयात अजूनही माणसं बसलेली आहेत. काही माणसं जेवणाला निघाली. येथे आल्यावर पुन्हा कार्यालय सुरू होईल. साधारणत पहाटेचे 2 रात्रीचे 2 वाजण्याची शक्यता आहे आणि उद्या पुन्हा दौरा आहे बाहेरगावी. असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया. आज अमावस्या, उद्या पण अमावस्या आहे, पण ती सकाळ पावतरच आहे. परंतु उद्या आपल्याला हा विधी मी सांगणार आहे तो करायचा आहे. अमावस्या टळून गेली तरी करायचा आहे, कारण सूर्योदयकालीन ही अमावस्या असल्याकारणाने सूर्यास्त होई पाव येतो या अमावस्येचा प्रभाव कायम राहणार आहे. म्हणून ते पूजन आपल्याला शास्त्रशुद्ध शास्त्रमान्य होणार आहे. सोमवती अमावस्या ही खास करून ज्या स्त्रिया, महिला, भगिनी, माता स्वर्गीय सौभाग्यसह जातात त्यांच्यासाठी खास दिवस असतो हा. अधिक महिन्याचा संपूर्ण दिवससुद्धा इतर पितरांसाठी पण आहेच. मलमास समाप्तीचा दिवस. आपले पूर्वज, आजोबा, आजी, माता, पिता स्वर्गीय झालेले असतील त्यांच्यासाठी खास 3 वर्षानंतर 4थे वर्ष हे मलमास असते. अधिक मास ज्याला म्हणतात, हे महत्त्वाचे आहे. प्रथम पूजन श्राद्ध हे, नंतर देवी देवतांचं पूजन, नंतर तुमच्या तीर्थयात्रा. पूर्वजांची संपत्ती, जमीन जुमला आपण घेत असतो. त्यांनीच आपणास जन्म दिलेला आहे व देवादिकांनी पण आपणास सांगितलेलं आहे की संपूर्ण सर्वच युगात व आजची कलियुगात पुढील जगतातसुद्धा माता, पिता, आजोबा, आजींचे हे महत्त्व आहे. हे सर्वश्रेष्ठ आहे व राहतीलच. त्यांच्यासाठी श्राद्ध दिनी, श्राद्धाचा भाद्रपद कृष्ण पक्ष श्राद्धयोग महालय, तसेच अक्षय तृतीया व 12ही महिन्यातील अमावस्या ह्या स्वर्गीय वासियांच्यात असतात. पूर्वीच्या काळी मागील दक्षका पावतर, सोनार वर्ग, कासार वर्ग आणि सुतार वर्ग अमावस्येला आपली दुकाने शाप बंद ठेवत असत, कुठलेही काम करत नसत. या दिवशी पूर्वजांची आराधना, पूर्वजांचे श्राद्ध, पूर्वजांचं मनन करण्याचा दिवस हा तेव्हा पाळत होते. आज मात्र हे पाळणं कमी झालेलं आहे. आपली कामे बंद करून खास करून जानवधारी मंडळी दर अमावस्येला पितरांचे श्राद्ध करीत असत. वर्तमान स्थितीत इतर अमावस्या सोडून सोमवती अमावस्याला तीर्थस्नान, महादेव मंदिरात शिवाचे दर्शन घेणे
एवढाच उद्देश आता लोकांपुढे राहिलेला आहे. परंतु वर्तमान माणसेही वाडवडिलांचे उपकार मानायला तयार नाही आहे. जिवंतपणी तर नाहीच, पण मृत्यूनंतरसुद्धा त्यांचे कर्तव्य पार पाडत नाही असे दिसून येते. स्मरण आठवण पण करत नाही, काही तर फोटोसुद्धा लावत नाही. आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांची गादी, उशी, पलंग गिलंग जे काही वस्तू असेल ते फेकून देण्याच्या, तेही उकिरड्यावर फेकले जातात. किती दुर्दैवी आणि कलुषित कृतज्ञ असा हा विचार यांच्या मनात येतोच कसा. त्यांचे सोने चांदी संपत्ती घरदार शेतीबाडी तुम्हाला चालते आणि त्यांचे उशी गादी पांघरून चालत नाही. किती हा नतद्रष्टपणा मनामध्ये येतोच कसा. मी आज इथे बसलेलो आहे ते मी माझ्या पत्नीच्या गादीवर तिथे पलंगावर बसलेलो आहे. समोर तिचे फोटो पण लावलेले आहेत. कुठलीही वस्तू मी तिची फेकलेली नाही. हा चष्मा तुम्हाला दिसतो हा तिचाच चष्मा आहे आणि हा लागत नव्हता, पण कालांतराने मी जिद्दी पण पेटलो की मला याच्यातून थोडंसं अंधपुष्ट दिसेल तरी मी लावेल. परंतु तो तिच्या कर्मगतीप्रमाणे तुम्हाला आता शूट होऊन राहिलेला आहे, बरोबर दिसून राहिलेला आहे. श्रद्धा पाहिजे, अडळ श्रद्धा पाहिजे. असो, ही कृतज्ञ वंशावळ आज अधिकतर आहे. सुतकसुद्धा 14 दिवसाचे पाळायचे नाही, 3 दिवसही पाळायला तयार नाही. परदेशात गेलेली मुलं तर अंत्यसंस्कारात येत नाही. मग मुलं जन्मास घालायचीच कशाला, हा माझा रोकडा प्रश्न आहे. आपण आपल्या जीवनायुष्यात मुलांसाठी खर्च करायचे आणि आपली पत्नी आणि आपण दुःखात जीवन आयुष्य उर्वरित जगायचं, हा कुठला न्याय आहे. मी ज्योतिषाचार्य असल्यामुळे अशी प्रकरणे आता बोटावर मोडण्याच्या बाहेर गेलेली आहेत. म्हणून मुलं आहेत विचारत नाही, मुलं आहेत वेगळी राहतात, मुलं आहेत आपल्या मनाप्रमाणे विवाह करतात, मुलं आहेत एकटेच मौजमजा करतात, मुलं आहेत पण जवळ राहत नाही, मुलं आहेत पण अंत्यसंस्काराला हजर राहत नाही, मुलं आहेत पण क्रियाकर्मांतर करत नाही, मुलं आहेत पण श्राद्ध करीत नाही, मुलं आहेत पण आपले फोटोला साधी पुष्पमाळा घालत नाही, मुलं आहेत पण स्मरण आठवण करत नाही, मुलं आहेत पण मातापित्यांचे फोटो लावत नाही, मुलं आहेत पण कार्यप्रसंगी मातापित्याचे नमन करत नाही, मुलं आहेत पण विवाहाचे पत्रिकेत स्वर्गीय मातापित्यांचा उल्लेख करीत नाही, मुलं आहेत पण विवाह प्रसंगी मांडवात वरवधूंचे फोटो बॅनर पोस्टर लावले जातात, परंतु स्वर्गीय झालेले किंवा जिवंत अवस्थेत असलेले त्यांचे फोटो लावले जात नाही. म्हणून मुळात ही मुले हवीच कशाला असा प्रश्न निर्माण होतो. परंतु देवादिकांच्या पूजनात झालेली चूक क्षम्य आहे, परंतु मातापित्यांचे सेवा शुश्रूषेत त्यांची इच्छा पूर्ण करणे, त्यांचे देखभाल न करणे, तसेच स्वर्गीय आजी आजोबांना मातापिता यांचे मरणोत्तर श्राद्ध न करणे, या चुकीस क्षमा नाही. एवढे मात्र खरे आहे, श्राद्ध वेळेच्या वेळी व श्राद्धात सर्वांनी हजर राहणे बंधनकारक आहे. ही गरुड पुराणाची आज्ञाच आहे. आज आपले वाडवडील गेले, आजोबा आजी गेले, स्वर्गीय झाले. किती जण आई गेल्यावर मातृगायाचं पूजन करतात, मातृगायाला जाऊन श्राद्ध करतात. वडील पुरुष मंडळी गेली, स्वर्गवासी झाले, तर बिहारमध्ये जे पितृगया आहे तिथे किती जण श्राद्ध करतात. मोजण्यावरची जर आपण संख्या पाहिली ते तर मोठभर लोकही तिथे जात नाही, करत नाही. श्रीमंत आहे, सगळं आहे, त्यांची संपत्ती आहे, त्यांचं सर्व काही आहे, पण तिथे जाऊन श्राद्ध कोणीही करत नाही. मी मात्र माझ्या पत्नीचं श्राद्ध तिथे आम्ही गेलो होतो आणि श्राद्ध आम्ही केलेलं आहे. आता कालसुद्धा ओंकारेश्वरला मी तर्पणविधी करण्यास गेलो होतो मध्य प्रदेशात. सुनबाई, तुझे सौभाग्य म्हणजे पती जरी खरे असले तरी ह्या सौभाग्याहून मोठे सौभाग्य, महासौभाग्य हे सासू सासरेच आहे समजायला हवे. आपण वड पिंपळ आवळा वृक्षाचे पूजन करतो, त्यावेळी खोडाची पूजन करतो, पानाची पूजन आपण करत नाही. पूजा करताना, देवाची पूजा करताना त्यांच्या चरणाची पूजा करतो, त्यांच्या चरणावर डोके ठेवतो. गंगा नदी, नर्मदा नदी, तापी नदी यासारख्या पवित्र नद्याचे पूजन आपण करतोच, परंतु गंगेचा उगम, नर्मदेचा उगम आणि तापीचा उगम याला जास्त महत्त्व आहे.
म्हणून त्याचप्रमाणे सुनबाईचे सौभाग्याचा उगम हा सासू सासरेचा हे लक्षात घ्या. आज 14 तारीख वार रविवार, दिवसा 12:20 नंतर अमावस्या सुरू झालेली आहे. ही दर्श अमावस्या आहे. सोमवार म्हणजे उद्या 15 तारीख ही अमावस्या सकाळी 8:24 पावेतच आहे. पण हे अमावस्या सूर्योदयकालीन असल्याकारणाने सूर्याचं अस्तित्व जोपर्यंत राहणार आहे, म्हणजे 19:16 नंतर सूर्यास्त होणार आहे, तोपर्यंत सूर्याचं अस्तित्व आहे. म्हणून हे पूजन तुम्हाला या काळामध्ये करता येणार आहे. कारण सूर्याचा अमावस्याचा कालीन प्रभाव हा सूर्यास्तापावत राहणार आहे. 12 हिरवी बांगडी घ्या, मोठी घ्या, लहान घेऊ नका. आणि चांगली घ्या, काचेची घ्या. हिरवे वस्त्र घ्या, मोठे घ्या. हळद लावलेली पावडर घ्या, हळद पावडर दळलेली घ्या. कुमकुम घ्या. 12 सुपारी कच्ची, भाजलेली नको. अक्षदा कुमकुम लावलेले तांदूळ घ्या, तांदूळ अखंड हवे. 12 कणकेचे दिवे करून घ्या. गाईचे तूप वात घाला. अगरबत्ती घ्या, धूप घ्या, आगपटी घ्या. आणि नैवेद्याला केसरी पेढे चालतील, पांढरे स्वच्छ पेढे चालणार नाहीत. हिरवे वस्त्रावर मध्यभागी एक बांगडी ठेवा मोठी, आणि त्याच आकाराच्या बांगड्या गोलाकार सर्व ठेवा. प्रत्येक बांगडीच्या मध्ये चिमूटभर पावडर टाका आणि एक एक सुपारी त्याच्यामध्ये ठेवा. 12 दिवे प्रज्वलित करा, धूप प्रज्वलित करा, अगरबत्ती प्रज्वलित करा. फुलांनी सुपारीचे आणि हळद कुंकूने पूजन करा आणि नंतर बांगडीचे पूजन करा. केसरी पेढे किमान 12 हवे, त्याच्यापेक्षा जास्त चालतील. नैवेद्य फिरवा आणि मग नमस्कार करा. नमस्कार करत असताना डोळे लावा आणि मनचिंतन करा. त्याप्रमाणे आपण पहा, तुम्ही ज्या वेळेला डोळे लावाल त्यावेळेला एक अद्भुत अशी ज्योत चमकताना, प्रज्वलित होताना तुमच्या मस्तकाकडे जाताना दिसणार आहे. किंवा तुम्हाला एका देवी देवताचा, पूर्वजांचा आभास झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकं मी तुम्हाला सांगतो आहोत. आता आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, जाप करायचा आहे. तो कसा? हा मंत्र जो म्हणेल त्याला त्याचा फायदा होईल. परंतु काही मुलं मुली कारणास्तव करू शकत नसेल किंवा आजारी माणसं असतील ते करू शकत नसेल, तर त्यांच्यासाठी दुसरा मंत्र म्हणजे हाच मंत्र दुसऱ्या वेळेला म्हणायचा आहे. तुम्हाला 4 मुलं आहे आणि 4 मुलांसाठी म्हणायचं असेल तर पहिला मंत्र आपल्यासाठी आणि मग नंतर दुसरा मंत्र, तिसरा मंत्र, चौथा मंत्र, 5वा मंत्र हा आपण तुम्ही म्हणू शकतात. आता मंत्र लिहून घ्या. ओम पूर्वजाः समस्त पूजनस्य अर्पणस्तु मम नतमस्तके वंदनकरेषु ममानि समस्तु कुटुंबादि समस्या निवारणाय सर्वाणि इच्छा प्राप्त्यर्थ सफलादि प्रार्थना करेषु पुनश्च वंदन नमस्तुत्यय. पुन्हा मी हळूहळू म्हणतो. ओम पूर्वजाः समस्त पूजनस्त अर्पणस्तु मम नतमस्तके वंदन करेषु ममानि समस्तु कुटुंबादि समस्या निवारणाय सर्वाणि इच्छा प्राप्त्यर्थ सफलादि प्रार्थना करेषु पुनश्च वंदन नमस्तुत्यय. ओम पूर्वजा समस्त पूजनस्य अर्पणस्तु मम नतमस्तके वंदन करेषु ममानि समस्तु कुटुंबादि समस्या निवारणाय सर्वाणि इच्छा प्राप्त्यर्थ सफलादि प्रार्थना करेषु पुनश्च वंदन नमस्तुत्यय. आणि डोळे लावा, हात जोडा, काही काळ, काही मिनटं असेच राहा आणि पहा मग चमत्कार तुम्हाला काय दिसतो. एक ज्योत आपल्या मस्तकी येताना तुम्हाला दिसेल किंवा आपल्याला पूर्वजांचा भास होईल. एक चमत्कारिक वलयामध्ये यामध्ये तुम्ही राहणार आहात. म्हणजे तुमची पूजन हे सफल झाल्याचं हे द्योतक आहे. असो, आज इथे विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मर्तिकांचे फोटो आईवडिलांचे स्वर्गवासी झालेले असतील, आजोबा आजी स्वर्गवासी झाले असतील
त्यांचे फोटो घरात अवश्य लावा. दिशेला महत्त्व नाही, पुष्कळदा दिशेला महत्त्व नाही. पृथ्वीवर जी काही आहे, पृथ्वी ही पूर्णपणे दिशाहीन आहे असं मी सांगतो. प्रत्यक्ष आम्हाला शाळेत जे शिकवलेलं आहे की सूर्य स्थिर आहे, त्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वीभोवती चंद्र फिरत असतो. आणि राहू केतू ग्रह आकाशामध्ये नाही. हा परिक्रमेच्या मार्गामध्ये 2 छेदनबिंदू तयार होतात, म्हणजे चौराहा निर्माण होतो. एका बिंदूचं नाव राहू आहे, दुसऱ्या बिंदूचं नाव केतू आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला पृथ्वी फिरत असते सूर्याभोवती, त्यावेळेला ती स्वतःच्या आसाभोवतीसुद्धा फिरते. आता ज्या वेळेला आपण एका चेंडू फिरतो किंवा एखादा भोवरा फिरतो, त्याला कुठल्या दिशेला कुठला भोवरा फिरतो आहे आपल्याला सांगता येत नाही. क्षणाक्षणाला आपली दिशा बदलत असते. म्हणून दिशेचं महत्त्व ज्योतिषशास्त्रामध्ये मूलतः नाही आहे. पण हे काल्पनिक दिशा आपण ठराविक केलेला असतो. दिशा अशा मानलेल्या आहे, सूर्य जिकडनं येतो उगवतो ती सूर्य दिशा, मावळतो ती पश्चिम दिशा आपण बघत असतो. आणि आपण बघायला गेले तर उजव्या हाताला दक्षिण एक दिशा असते आणि नंतर एक दिशा उत्तर असते. म्हणून या ठिकाणी आपण पाहायला हवे असं दक्षिण उत्तर पूर्व पश्चिमच्या फेऱ्यामध्ये न पडता आपण दिशाहीन हेच म्हणायला हवं. असो, दिशेला महत्त्व नाही. आपण कुठल्याही दिशेला आपण हे पूजन मांडू शकतात आणि करू शकतात. उद्या केव्हाही अमावस्या संपल्यानंतरही अमावस्येचा प्रभाव सूर्यास्तापर्यंत राहणार असल्याने आपण त्यावेळेला हे पूजन करू शकता. बांगडी पूजेची लहानशी घेऊ नका. बायांना वापरता येईल अशी भारी बांगडी घ्या. सुपारी पण चांगल्या अवस्थेत घ्या. कणके पण दिवे चांगले तऱ्हेने आपण करा. वात पण शुद्ध कापसाची वात करा. गाईचं तूप पण चांगल्या प्रकारचे घ्या. आणि आगपेटी आणि पेढे केशरी रंगाची उत्कृष्ट मलाईदार पेढे 12 कमीत कमी 12च्या पुढे आपण करू शकता. हा प्रसाद मात्र हे लक्षात घ्या, हा प्रसाद हा फक्त घरातील व्यक्तींनीच खायावयाचा आहे, इतरांना आपल्याला द्यायचा नाही. आता या ठिकाणी आता प्रश्न असा पडतो की काहींनी प्रेमविवाह केलेला असतो आणि ते दुसऱ्या जातीमध्ये त्यांचा असतो. मग या ठिकाणी हे संकर विवाह याला म्हणतात. शंकर नाही, संकर. यांची उत्पत्ती जी असते ती संकरच असते. हा श्राद्धविधी असल्याकारणाने त्यांना प्रसाद देता येणार नाही, एवढं मात्र नक्की. जे विधिविधान आहे गरुड पुराणात जे सांगितलेलं गेलेलं आहे ते आपल्याला मान्य करायला पाहिजे. असो, आजच्या कार्याचं समापन इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांना यंत्रसिद्धी त्यांनी मागून घ्यावी. प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करा, दुसऱ्या दिवशी या. दुसऱ्या दिवशी फोन करणं आवश्यक आहे. काही व्यक्ती आदल्या दिवशी फोन करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही काम निघते, कर्तव्य असते, म्हणून ते येऊ शकत नाही. परंतु येऊ शकत नसताना मात्र त्यांनी लगेचच फोन करायला हवा. आम्ही तुम्हाला सांगितलं आहे पण उद्या येऊ आम्ही शकणार नाही. कारण ते फोन न करता मी अडकून जातो. तथाकथित लोक मार्गदर्शनापासून वंचित राहतात. मग दोष हा तुम्हाला लागत असतो. तो दोष लागू नये म्हणून आपण या. आणि जे दुसऱ्या दिवशी फोन करतील त्यांच्यासाठी मी हजर राहणार आहे. असो, रावेर हे गाव जळगावपासून 65-70 किलोमीटर अंतरावर, भुसावळपासून 35 किलोमीटर अंतरावर, मध्य प्रदेश बऱ्हाणपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर, रेल्वेपासून 2.5 किलोमीटर अंतरावर, बस स्टँडपासून 5 किलोमीटर अंतरावर. आणि तुम्ही खाजगी वाहनाने आला, जळगावकडून आला असाल तर डाव्या हाताला वळाचं आंबेडकर चौकाच्या मध्ये तिथेच सराफ बाजार आहे. विक्रम बोरकर ज्वेलरच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे, ते आता जळालेल्या अवस्थेत आहे. आपल्याला मी तो व्हिडिओ टाकलेलाच आहे. अलंकार बोरकर रांगेमध्येच आहे लक्ष्मीनारायणच्या वाट्यावर फुलंवाले बसत असतात, त्याला खेटूनच आपण मागे या. आणि माझं बोरकर गुरुजी यांचं कार्यालय आहे. आणि आपल्याला काही अडचण आली तर फोन आपल्याला आहेच. भुसावळपासून जळगावपासून छोट्या रिक्षासुद्धा रावेला येत असतात, हे लक्षात घ्या. बऱ्हाणपासून पण रिक्षा येत असतात.
वाहनही आपल्याला मिळू शकतात. एस टीचा मार्ग पण मिळू शकतो, रेल्वे पण आहे. इथे रावेरमध्ये राहण्याची सोय पण आहे. जशी तुम्हाला इच्छा असेल तशी. मग इथे जेथे येतील आणि उपासनेबाबत काही साहित्य लागत असल्यास ते आम्ही इथे विनामूल्य देतो. ते पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवता येत नाही. व्हॉट्सॲपद्वारे ज्यांना मदत हवी असेल, सहाय्य हवेत असेल, मार्गदर्शन हवे असेल, त्यांनासुद्धा आम्ही मार्गदर्शन, एक तुमच्या समस्येचं निवारणाचं पान, दुसरं उपासनेचं पान आणि तिसरं व्हॉईस मेसेज आपण देत असतो. याच्या उपर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. परंतु आजपर्यंत एकाही व्यक्तीने मला पुनश्च फोन केलेला नाही, कारण आम्ही इतकं विस्तृत माहिती तुम्हाला तुमच्या समस्येविषयी देत असतो आणि पूर्ण माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.